जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 23 मेचं प्रवचन. देवाकरता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच. परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो. ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्याच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे. आपले म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरण करत राहणे हेच साधन आहे. कोणी 12 आणि 24 वर्ष साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरुत काही नसते, तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन जर गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावे, म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यानंतर त्यांची खरी भेट होते. आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखीन काय मिळवायचे राहते? मग तो ज्या स्थितीत ठेवेल त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. इस प्रवचन में कहा गया है कि हमें अगर कोई खुशी की बात समझती है तो हम लोग इतना खुश हो जाते हैं कि हम अपने आप को भूल जाते हैं. ऐसा ही दुख के बारे में भी होता है. अगर हमें बहुत दुख की कोई बात समझ में आई या मिली तो हम बहुत दुखी हो जाते हैं, इतने दुखी हो जाते हैं कि हम अपने आप पर हमारा कंट्रोल नहीं रहता है. तो ये हो गया हमारे जीवन के बारे में, विषयों के बारे में खुद को भूल जाना. तो महाराज के हिसाब से ये बात गलत है. अगर आप भगवान के लिए अपने आप को भूल रहे हो तो ये उत्तम है, ये अच्छी बात है. अगर आप संसार में काम, क्रोध, मोह ये सारी बातें आपके जीवन में आएगी, लेकिन उनके अधीन नहीं होना चाहिए. उसे अपने कार्य के लिए इस्तेमाल करना चाहिए और भूल जाना चाहिए. तो अगर आप अपने आप को भूल कर नामस्मरण करते हैं, अपने आप को भूल कर भगवान के भजन में तल्लीन हो जाते हैं, तो भगवत प्राप्ति कहाँ जाएगी? नामस्मरण कीजिए, आगे बढ़िए. जय श्री राम. श्री राम जय जय राम.
श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। जय श्री राम।